विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाठ क्रमांक 4 इतिहासमधील पाठ क्रमांक 4 वैदिक संस्कृती पाहणार आहे। यामध्ये आपण सर्वात आधी पाहू वैदिक वाङ्मय। वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय। वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते। वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली। वेदातील काही सूक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत। आता सूक्ते म्हणजे काय? वेदांमध्ये निसर्गातील विविध शक्तींना देवता मानले आहे। वेदातील विशिष्ट देवतांची स्तुती करणाऱ्या ऋचांचा वा मंत्रांचा समुच्चय म्हणजेच सूक्ते। वैदिक वाङ्मयाची भाषा संस्कृत होती। वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे। ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो। तो काव्य रूप आहे। ऋग्वेदासह यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद असे 4 वेद आहेत। या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असेही म्हणतात। आता संहिता म्हणजे काय? एखाद्या विषयाच्या संदर्भातील अथवा विधीच्या कायद्याच्या सर्व तरतुदींचा संग्रह म्हणजेच संहिता होय। विद म्हणजे जाणणे। त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली। तिचा अर्थ ज्ञान असा होतो। म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा बोध होणे, ज्ञान होणे, तर यापासून ही संज्ञा तयार झालेली आहे। मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले। वेदांना श्रुती असेही म्हणतात। ऋग्वेद संहिता ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद होय। ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य। अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात। ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत। त्यानंतर आपण पाहू यजुर्वेद संहिता। यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत। यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या संहितेत आहे। पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्रांचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे। आता काही सूक्तांचा मराठी भाषेमध्ये आपल्याला अर्थ सहज आणि सुलभतेने माहिती आहे आणि ते आपण नेहमी वापरतो। जसं आहे, हे देवा खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे, गायी आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होत, लोक हो चला उठा, उषा याने म्हणजे सकाळ, उषेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे। उषेने सर्व विश्वाला जागे केले आहे। आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया म्हणजेच मेहनत करूया। त्यानंतर पाहू आपण सामवेद संहिता। काही यज्ञविधींच्या वेळी तालासुरात मंत्र गायन केले जाई। ते गायन कसे करावे याचे मार्गदर्शन सामवेद संहितेत केले आहे। भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे। त्यानंतर पाहू आपण अथर्ववेद संहिता। अथर्ववेदाच्या संहितेला अथर्व ऋषींचे नाव देण्यात आले आहे। अथर्ववेदात दैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींना महत्त्व दिलेले आढळते। आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुखण्यांवर करायचे उपाय त्यात सांगितलेले आहेत। तसेच अनेक औषधी वनस्पतींची माहितीही त्यात दिलेली आहे। म्हणजे जो आपला वेदोपचार आहे त्या वेदोपचाराविषयीची संपूर्ण माहिती म्हणून आपण या अथर्ववेदामध्ये दिल्या गेलेली आहे। संहितेच्या रचनेनंतर ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे याची रचना केली गेली। त्यांचाही समावेश वेद वाङ्मयात केला जातो। आता ब्राह्मण ग्रंथ आपण पाहणार आहे। यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणाऱ्या ग्रंथांना ब्राह्मण ग्रंथ म्हणतात। प्रत्येक वेदाचे स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत। त्यानंतर पाहू आपण आरण्यके म्हणजे अरण्यात संन्यासाश्रम घेऊन बनवल्या गेलेले जे वाचण्याकरता बनवलेले जे ग्रंथ असतात त्यांना आरण्यके म्हणतात। अरण्यात जाऊन एकाग्र चित्तेने केलेले चिंतन आरण्यक ग्रंथामध्ये मांडलेले आहे। यज्ञविधी पार पाडत असताना कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये याची खबरदारी यात घेतलेली दिसते। त्यानंतर आहे उपनिषदे। उपनिषद म्हणजे गुरुजवळ बसून मिळवलेले ज्ञान। जन्ममृत्यूसारख्या घटनांबद्दल अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात। त्या प्रश्नांची उत्तरे सहज मिळत नाहीत। अशा
गहन प्रश्नांवर उपनिषदांमध्ये चर्चा केलेली आहे. म्हणजे नेमकं काय होत असेल, कसं होईल, या सर्वांविषयीची चर्चा आपल्याला कुठे पाहायला मिळेल? या उपनिषदांमध्ये पाहायला मिळेल. 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचना सुमारे 1500 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. त्या कालावधीत वेदकालीन संस्कृतीत अनेक बदल होत गेले. त्या बदलांचा आणि वेदकालीन लोकजीवनाचा अभ्यास करण्यासाठी वैदिक वाङ्मय हे महत्त्वाचे साधन आहे. त्यानंतर आपण पाहू दुसरा टॉपिक, कुटुंब व्यवस्था व दैनंदिन जीवन. आता या काळातील कुटुंब व्यवस्था कशी होती व त्यांचे दैनंदिन जीवन कसं राहायचं याविषयीची माहिती आपल्याला आता घ्यायची आहे. वेदकाळात एकत्र कुटुंब पद्धती होती. कुटुंबातील कर्ता पुरुष घराचा प्रमुख म्हणजेच गृहपती असे. गृहपतीच्या परिवारात त्याचे वृद्ध माता पिता, त्याचे लहान भाऊ आणि त्या भावांचे परिवार, त्यांची पत्नी आणि मुले, त्यांच्या मुलांचे परिवार अशा सर्वांचा समावेश होता. म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धती म्हणजे घरात एकूण जेवढे सदस्य असेल त्या सर्व सदस्यांचा परिवार या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहायचा. ही कुटुंब व्यवस्था पुरुष प्रधान होती. सुरुवातीच्या काळात लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचाही उल्लेख वैदिक साहित्यात आढळतो. परंतु हळूहळू स्त्रियांवरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील आणि समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. जसं आपण अजूनही शेतामध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या पद्धतीची घरे पाहायला मिळेल की काळ्यांपासून उभारलेली असतात. आता या काळ्याच्या घराला शेणामातीने लिपून जी घरं तयार व्हायची ती त्या काळातील घरे असायची. वेदकालीन घरे त्यावेळी सिमेंट विटा या पद्धतीची घरं नव्हती. वेदकाळातील घरे मातीची किंवा कुडाची असत. गवत किंवा वेलींची जाडसर तट्टे विणून त्याच्यावर शेण माती लिपून तयार केलेली भिंत म्हणजे कुड. या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरांसाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होतो. त्यापासून ते विविध पदार्थ बनवत असत. वैदिक वाङ्मयात यव म्हणजे सातू, गोधूम म्हणजेच गहू व व्रीही म्हणजे तांदूळ, दूध, दही, लोणी, तूप, मध हे पदार्थ त्यांच्या आवडीचे होते. उडीद, मसूर आणि तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होतो. वेदकालीन लोक लोकरी आणि सूत्रे वापरत असत. वल्कले म्हणजे झाडांच्या सालीपासून तयार केलेली वस्त्रेही ते वापरत. तसेच प्राण्यांच्या कातड्यांचाही उपयोग वस्त्र म्हणून केल्या जाई. स्त्रिया आणि पुरुष फुलांच्या माळा, विविध प्रकारच्या मण्यांच्या माळा, सोन्याचे दागिने वापरत असत. निष्क नावाचा गळ्यातील दागिना विशेष लोकप्रिय असावा. त्याचा उपयोग वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी होई. गायन, वादन, नृत्य, सोंगट्याचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार ही त्यांची मनोरंजनाची साधने होती. वीणा, शततंतू, झांजा आणि शंख ही त्यांची प्रमुख वाद्ये होती. डमरू आणि मृदुंग ही तालवाद्येही ते वापरत असत. त्यानंतर आता आपण पाहू शेती, पशुपालन, आर्थिक आणि सामाजिक जीवन. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. बहुतांश हा सुरुवातीपासून तर आतापर्यंतही अजूनही शेती हाच आपला प्रमुख व्यवसाय आहे. वैदिक काळात शेती हा प्रमुख व्यवसाय होता. अनेक बैल जुंपलेल्या नांगराने नांगरट केली जाई. नांगराला लोखंडाचा फाळ बसवत असत. अथर्ववेदामध्ये पिकावर पडणारी कीड, पिकाचा विध्वंस करणारे प्राणी आणि त्यावरील उपाय यांचाही विचार केलेला आढळतो. खत म्हणून शेणाचा उपयोग केला जात असे. वैदिक काळात घोडा, गायबैल, कुत्रा या प्राण्यांना विशेष महत्त्व होते. त्यावेळी हीच प्राणी पाळीव प्राणी म्हणून आपल्याकडे होती. गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाई. त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. इतरांनी गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. घोडा हा अत्यंत वेगाने पडणारा प्राणी म्हणून त्याला तितकेच महत्त्व होते. त्याला माणसाळवून रथाला जोडण्यात वेदकालीन लोक निष्णांत होते. वेदकालीन रथाची चाके आऱ्याची होती. आऱ्याची म्हणजे त्याच्या मदतून हवा निघून जाईल
किंवा त्याला बरोबर रेषा असलेली, या ठिकाणी जसे तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीची आरे असणारी चाके होती. भरीव चाकांपेक्षा आऱ्यांची चाकं वजनाने हलके असते. घोडा जोडलेले आऱ्यांच्या चाकांचे वेदकालीन रथ अर्थातच खूप वेगवान होते. जर त्यामधून हवा पास झाली तर त्याचा वेग वाढतो व ते वजनाने सुद्धा हलकी असतात. घोड्याला अश्व असे म्हणतात. एखाद्या इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला अश्वशक्ती म्हणजेच हॉर्स पॉवर असे म्हणतात. त्या काळात शेती आणि पशुपालन याखेरीज इतर अनेक व्यवसायांचाही विकास झाला होता. व्यावसायिक कारागीर समाजव्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. श्रेणी या नावाने ओळखले जाणारे त्यांचे स्वतंत्र संघ होते. अशा श्रेणींच्या प्रमुखाला श्रेष्ठी म्हणत असत. परंतु हळूहळू व्यावसायिक कारागिरांचा दर्जा दुय्यम होत गेला. त्या काळात समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्ण होते. हे वर्ण व्यवसायांवरून ठरत असत. ते लोक ज्या पद्धतीचा व्यवसाय करत त्या पद्धतीनुसार त्यांचा वर्ण ठरवला जात असे. नंतरच्या काळात वर्ण जन्मांवरून ठरू लागले. त्यामुळे जाती निर्माण झाल्या. जाती व्यवस्थेमुळे समाजात विषमता निर्माण झाली. आदर्श आयुष्य कसे जगावे या संबंधीच्या काही कल्पना वेद काळात रूढ झाल्या होत्या. त्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या 4 टप्प्यांना 4 आश्रम असे म्हटले आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचार्य आश्रम. गुरुजवळ राहून विद्या प्राप्त करण्याचा हा काळ. ज्या पद्धतीने आपण सध्या आता विद्या ग्रहण करतो आहे, परंतु आपल्याला वनात जायची आवश्यकता नाही आहे किंवा गुरुजवळ जाणे, आपण फक्त शाळेमध्ये जातो आहे, म्हणजेच आपण सुद्धा विद्या ग्रहण करण्याचा हा आपला काळ आहे. ब्रह्मचर्य आश्रम यशस्वी रीतीने पार पाडल्यानंतरचा पुढचा टप्पा म्हणजे गृहस्थाश्रम. या काळात पुरुषाने कुटुंब आणि समाज यांच्यासाठी असलेली आपली कर्तव्ये पत्नीच्या सहाय्याने पार पाडावीत अशी अपेक्षा असे. तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम. या टप्प्यावर त्याने घरदाराच्या मोहाचा त्याग करून दूर जावे, मनुष्यवस्ती नसलेल्या ठिकाणी राहावे आणि अत्यंत साधेपणाने जगावे. आणि चौथा आश्रम म्हणजेच संन्यास आश्रम. या टप्प्यावर मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एके ठिकाणी राहू नये असा संकेत होता. त्यानंतर आता पुढचा टॉपिक आपण पाहणार आहे तो म्हणजे धर्मकल्पना. वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यासारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. तसं आपण पाहतो जुन्या सिरीज त्यावेळी वेगवेगळे देव आणि त्यांची नावं आपण पाहायला मिळतो. तर या सर्वांना काय दिलेली होती? देवता रूप दिलेले होते. त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला हवी असे म्हणत. या तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच यज्ञ. सुरुवातीला यज्ञविधींचे स्वरूप साधे होते. पुढे त्यांचे नियम अधिकाधिक कठीण होत गेले. ते कठीण यज्ञविधी पार पाडणाऱ्या पुरोहितांचे महत्त्व त्यामुळेच वाढत गेले. वेदकालीन लोकांची सृष्टीचे व्यवहार कसे चालतात याचाही विचार केला होता. उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, पावसाळ्यानंतर हिवाळा. हे नियमित असणारे सृष्टीचक्र आहे. सृष्टीचक्र आणि त्याच्या गतीने फिरणारे जीवनचक्र याला वेदकालीन लोकांनी ऋत असे नाव दिलेले आहे. म्हणजे वारंवार ज्या गोष्टी घडत आलेल्या आहेत त्यांचा यांनी सारासार विचार करून त्याला काय नाव दिले गेलेलं आहे? ऋत असे नाव दिले गेलेलं आहे. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच एक भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. कोणीही सृष्टीचे नियम मोडू नये असे वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे असे समजले जाई. आता या ठिकाणी चर्चा करायची आहे आपल्याला. तर पाहू आता काय या ठिकाणी टॉपिक दिलेले आहे. सृष्टीचक्रात बिघाड कशामुळे होऊ शकतात. जर एखादा व्यक्ती जे सृष्टीचे नियम ठरलेले आहेत त्या व्यतिरिक्त वागायला लागला तर बाकीच्यांना त्यामुळे त्रास होईल व त्या सृष्टीचक्रामध्ये बिघाड होऊ शकतो. हे होऊ नये म्हणून आपण कोणते प्रयत्न कराल? तर सर्वांनी आपल्याला जसं आपण नागरिकशास्त्रामध्ये पाहिलेलं आहे की सर्वांनी सामान्यपणे जीवन जगावं याकरता माणसाचं जीवन सुरळीत व्हावं याकरता काही नियमांची माणसाला गरज वाटलेली होती. ती नियम जे बनवले आहेत त्या नियमांचे सर्वांनी पालन करावा. तसंच पाऊस कमी पडला तर पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे कराल? तर हे सुद्धा एक छोटंसं उदाहरण आपल्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर पाहू आपण शासन व्यवस्था.
वेद काळात प्रत्येक ग्राम वसाहतीचा एक प्रमुख असे, त्याला ग्रामणी असे म्हणत. अनेक ग्राम वसाहतीचा समूह म्हणजे विश, त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. जसं आता आपण पाहतोय सरपंच, नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर, तर अशा पद्धतीचे हे वेदकाळात समूह असायचे. अनेक ग्राम वसाहतींचा समूह म्हणजे विश आणि त्याच्या प्रमुखाला विशपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे. पुढे जन जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला नृप किंवा राजा म्हटले जाई. प्रजेचे रक्षण करणे, कर गोळा करणे आणि उत्तम राज्यकारभार करणे ही राजाची कर्तव्ये होती. राज्यकारभार उत्तम रीतीने चालवण्यास सहाय्य करण्यासाठी राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित आणि सेनापती हे विशेष महत्त्वाचे अधिकारी होते. कर वसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाराला भागदूत असे म्हणत. भाग म्हणजे वाटा. जनच्या उत्पन्नावरील राजाचा भाग गोळा करणारा तो भागदूत. भागदूघ. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विदत आणि जन अशा 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विदत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हणत, तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असे. पुढे वैदिक विचार प्रवाहात स्मृती आणि पुराण नावाचे वाङ्मयही निर्माण झाले. वेद, स्मृती, पुराणे, स्थानिक लोकधारणा इत्यादींवर आधारलेला धार्मिक प्रवाह कालांतराने हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला. तेव्हाच आपल्याला हिंदू हे नामकरण झालेलं असेल. प्राचीन भारतात यज्ञविधी आणि वर्णव्यवस्था यांच्या बाबतीत वैदिक प्रवाहापेक्षा वेगळी भूमिका घेणारे धार्मिक प्रवाह अस्तित्वात होते. याविषयी पुढे आपल्याला पाहायचं आहे. तर या पाठामध्ये आपण पूर्णपणे वैदिक संस्कृती, त्यांची कुटुंब व्यवस्था, त्यानंतर त्यांचा व्यापार व्यवसाय याविषयी माहिती घेतलेली आहे.